हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. पुन्हा बिहारला रवाना. मेरी लिओन यांनी म्हटलेलं आहे, जेव्हा तुम्हाला काम करायचं क्षेत्र निवडायचं असेल, तेव्हा ज्या क्षेत्रात कोणीच जायला तयार नसेल असं क्षेत्र निवडा. मी थोडा काळ सेवाग्रामला ज्या मेडिकल कॉलेजमध्ये काम करत होते, तिथले बरेच विद्यार्थी बिहारचे होते. त्यांना पाहिल्यावर मला त्यांच्यापाशी धावत जाऊन त्यांना मिठी मारावीशी वाटे. खरं तर आत्ताही जेव्हा मला कोणी बिहारी मनुष्य भेटतो, रिक्षावाला, वेटर किंवा रेल्वेतला सहप्रवासी, तेव्हाही मला एक वेगळाच आनंद होतो. परदेशात 2 भारतीय भेटले तर त्यांना कसा आनंद होतो, तसाच काहीसा. आपण बिहारसाठी काय करू शकतो? तिथल्या माता आणि बालकांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी काय करता येईल? काठमांडूहून मी 2 दिवसात परतणार होते, त्या दिवशी संध्याकाळी डॉक्टर रविकांत आणि मी याच प्रश्नावर विचार करण्यात गढून गेलो होतो. तोपर्यंत आम्ही दोघांनीही बिहार आणि नेपाळ जवळून अनुभवलं होतं आणि आपण काहीतरी करायलाच हवं असं आता पूर्वीपेक्षाही जास्त वाटू लागलं होतं. मोतीहारीला आम्ही केलं त्याप्रमाणे सरकारी सुविधांमध्ये सुधारणा करून माता आणि बालकांना मिळणाऱ्या आरोग्यसेवेत सुधारणा झाली, तरी त्याने फक्त 3ऱ्या प्रकारच्या दिरंगाईवर उपाययोजना शोधली जात होती. गरोदर बायकांचा दिरंगाईमुळे मृत्यू होण्यामागे 3 कारणं सांगितली जातात. पहिल्या प्रकारची दिरंगाई म्हणजे गरोदर बाईने उपचारांसाठी येण्यात उशीर करणं. गरोदरपणातला धोका वेळेत न समजल्यामुळे दिरंगाई होणं. दुसऱ्या प्रकारची दिरंगाई वाहतुकीच्या सुविधा नसणं किंवा खराब रस्ते वगैरेंमुळे सरकारी रुग्णालयात किंवा आरोग्य केंद्रात गरोदर बाईला पोहोचायला उशीर होणं. तिसऱ्या प्रकारची दिरंगाई पायाभूत सुविधांचा अभाव, कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा किंवा कर्मचाऱ्यांची कमतरता. अशा कारणांमुळे सरकारी रुग्णालयात वेळेवर आणि तातडीने वैद्यकीय उपचार न मिळणं. तर ह्या 3ऱ्या प्रकारच्या दिरंगाईवरच उपाययोजना शोधली जात होती. पण दुर्गम भागातल्या खेडोपाड्यातल्या असंख्य बायका कोणत्याही रुग्णालयापर्यंत कधी पोचतच नव्हत्या. त्यांचं काय होत होतं? त्यांच्या बाळांचे जन्म, त्यांच्या कुटुंब नियोजनाच्या गरजा, या सगळ्या गोष्टींचं काय होत होतं? म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारच्या दिरंगाईचं काय? हे प्रश्न आम्हाला छळत होते. आमच्याकडे फार उत्तरं नव्हती, पण आम्हा दोघांकडे एक गोष्ट मात्र भरपूर होती, ती म्हणजे इच्छाशक्ती. मसाडी नावाच्या आपल्या खेड्यात निवृत्तीनंतर शांत जीवन जगावं अशी रघुवंश सिंग यांची इच्छा होती. ते अनेक वर्ष पाटणा शहरात राहिले होते आणि आता त्यांना आपल्या लहानपणीच्या दोस्तांबरोबर गावात राहायची इच्छा होती. त्यांनी आपली आयुष्यभराची कमाई वापरून गावात निवृत्तीनंतर राहायला एक घर बांधायला घेतलं. पाटण्यापासून 25 किलोमीटर दूर असलेलं पाटणा जिल्ह्यातलं मसाडी हे एक लहानसं गाव होतं. जरी हे अंतर कमी वाटत असलं तरी जायला यायला खूप वेळ लागायचा. शहरापासून 8 किलोमीटर अंतरावरच पक्के रस्ते संपायचे आणि मग शेतशिवारांमधून खाचखळग्यांचे मातीचे रस्ते शोधत जावं लागायचं. कितीतरी वर्षानंतर त्यांचा मुलगा डॉक्टर रविकांत त्या घराचं बांधकाम पाहायला त्यांच्या गावात चालला होता. मुंबईतल्या वैद्यकीय महाविद्यालयातली वर्ष आणि नंतर स्वयंसेवी संस्थेच्या कामाचा व्याप यामध्ये गुंतल्यामुळे त्यांना आपल्या गावी परतायला वेळच मिळाला नव्हता. मुंबईहून डॉक्टर आला आहे ही बातमी पसरायला वेळ लागला नाही आणि त्या संध्याकाळी त्यांना एका घरी बोलवण्यात आलं. एका गंभीर आजाराने एक वृद्ध मनुष्य बिछाण्याला खिळलेला होता. त्या दुर्गम भागातल्या खेड्यात डॉक्टर रविकांतने मदत मिळवेपर्यंत त्या मनुष्याचं निधन झालं. हतबलपणे पाहण्याशिवाय डॉक्टर रविकांत काहीही करू शकले नाहीत. गावातली लहान मुलं त्यांच्या भोवती गोळा झाली होती. त्यात त्यांना रुक्ष सोनेरी केस, मोठं डोकं, पोटाचा नगारा आणि हातापायांच्या काड्या असलेली मुलं दिसली. ही सगळी प्रचंड प्रमाणावर झालेल्या कुपोषणाची लक्षणं होती. डॉक्टर रविकांत त्या झोपडीतून बाहेर पडले तेव्हा प्रचंड अस्वस्थ होते
आणि त्यांच्या मनाला आघात पोचला होता. चौकशी केल्यावर त्यांना कळलं की त्याच गावातलं अतिरिक्त PHC बंद पडलेलं होतं. ज्या तालुक्याची लोकसंख्या जास्त असते तिथे मुख्य PHC खेरीज सरकार अतिरिक्त PHC बांधतं. आणि दुसरं सगळ्यात जवळचं फातुहा गावातलं PHC सुद्धा गाडीने गेलं तर 1.5 तासांवर होतं. सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा चांगल्या नसल्याने गरिबांची आणखीनच गैरसोय होत असे. डॉक्टर रविकांतनी भारतभर आणि परदेशातही काम केलं होतं, पण त्यांच्या स्वतःच्याच गावात अशी परिस्थिती होती. त्यांना अपार दुःख झालं. त्यांच्या नेहमीच्या सक्रिय दृष्टिकोनानुसार त्यांनी ठरवलं काहीतरी करायलाच हवं. त्याच क्षणी त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं, "पापा, मला तुमचं हे घर द्या. मी इथं गावातल्या लोकांसाठी आरोग्य केंद्र सुरू करतो." त्यांच्या वडिलांनी आपलं निवृत्तीनंतरचं आयुष्य त्या घरात घालवायची स्वप्न पाहिली होती आणि अचानक त्यांच्या मुलाने अशी मागणी केली. त्या वडिलांनी एक मिनिटभर विचार केला आणि ते म्हणाले, "ठीक आहे, घे हे घर." क्षणार्धात त्यांनी आपलं वैयक्तिक स्वप्न बाजूला ठेवून आपल्या मुलाने समाजासाठी पाहिलेल्या स्वप्नाला पाठिंबा दिला. ही गोष्ट ऐकताना त्यांच्या हृदयाची विशालता पाहून मी थक्क झाले. डॉक्टर रविकांतची सेवाभावी वृत्ती कोणाकडून आली होती ते मला तेव्हा समजलं. आपल्या स्वप्नासाठी वडिलांनी मोठ्या मनाने दिलेलं योगदान पाहून डॉक्टर रविकांतना खूप उत्साह आला. या प्रकल्पाला अर्थसहाय्य देतील असे देणगीदार ते शोधू लागले. या प्रकल्पाअंतर्गत त्यांना मसाढी आणि जवळपासच्या इतर खेड्यातल्या लोकांच्या आरोग्याच्या प्राथमिक गरजांकडे लक्ष पुरवायचं होतं आणि मुलांमधल्या कुपोषणाच्या समस्येवरही उपाय शोधायचा होता. त्या दिवसापर्यंत DFYने केलेलं चांगलं काम पाहून मुंबईतले मिस्टर बुधराणी हे उदार मनाचे मोठे देणगीदार प्रभावित झाले आणि त्यांनी या प्रकल्पाला अर्थसहाय्य करायचं ठरवलं. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर मार्ग सापडतातच. इमारतही मिळाली होती आणि निधीही. आता फक्त ते आरोग्य केंद्र चालवायला लोक हवे होते. त्यांना फार शोधावं लागलं नाही. मी बिहारला जाण्याची वाटच बघत होते. परत एकदा माझ्यावर पूर्ण विश्वास टाकून त्यांनी मला प्रकल्प प्रमुख नेमलं. ही माझ्यासाठी नवी भूमिका होती. तोवर मी कोणत्याही प्रकल्पाचं किंवा टीमचं नेतृत्व केलं नव्हतं. तरुण लोकांना संधी द्यायची हे डॉक्टर रविकांतचं वैशिष्ट्यच होतं. DFYचे बरेचसे तरुण डॉक्टर्सच आहेत. अत्यंत अनुकरणीय असं धाडस दाखवून DFYचे लोक आसामच्या कोक्राझार या युद्धप्रवण ठिकाणी, नेपाळमधल्या दुर्गम डोंगर रांगांमध्ये आणि काश्मीरमधल्या खेड्यांमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाऊन आले आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन काम करणं हे DFYचं वैशिष्ट्य आहे. हे काम ते इतक्या बांधिलकीने करतात की आजूबाजूच्या सगळ्यांना प्रेरित करतात. ते कायमच अगदी मनापासून काम करत असल्याने देणगीदारही प्रभावित होतात. कायम आशावादी असलेले DFYचे लोक बदलावर श्रद्धा ठेवतात आणि समर्पित वृत्तीने तो बदल घडवून आणतात. मोतीहारी आणि नेपाळनंतर मी पुन्हा एकदा DFYची सीमेवरची सैनिक बनणार होते. हे आधीचे दोन्ही प्रकल्प आव्हानात्मक होते, पण आत्ताचा हा प्रकल्प तर माझ्या कार्यक्षेत्राच्या पूर्णच बाहेरचा होता. तोवर मी फक्त रुग्णालयांमध्ये रुग्णांसोबत काम केलं होतं, पण यावेळी मला त्या खेड्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून तिथल्या रुग्णांसोबतच नव्हे तर लोकांसोबत काम करायचं होतं. रुग्णालयात नव्हे तर त्यांच्या समाजात राहायचं होतं. कदाचित त्या अनुभवातून मला माझ्या प्रश्नांची उत्तरंही मिळाली असती. ज्या बायका आणि बाळक कधीच रुग्णालयात पोहोचू शकत नाही त्यांचं काय होतं? कम्युनिटी फिजिशियन कसं व्हायचं ते काही मला माहीत नव्हतं. त्यासाठी एका नव्या मीची गरज होती. मला एकाच वेळी उत्साह आणि भीती वाटत होती. पुन्हा एकदा डॉक्टर रविकांतनीच मला बिहारला परत जाण्याचा मार्ग आखून दिला होता. सगळे बिंदू किती पटकन जोडले जातात नाही? मी बिहारला निघण्याच्या 2 दिवस आधी डॉक्टर रविकांतनी मला मांझी द माउंटन मॅन हा सिनेमा दाखवला. दशरथ मांझी या बिहारमधल्या गया जिल्ह्यातल्या एका गरीब मनुष्याच्या आयुष्यावर बेतलेली सुप्रसिद्ध कथा त्या सिनेमात दाखवली आहे. त्याची गरोदर बायको रक्तस्राव होऊन मरण पावल्याने तो फारच दुःखी होतो.
डोंगराच्या पलीकडे रुग्णालय असल्याने तो तिथे वेळेवर पोहोचू शकलेला नसतो. त्याच्यासारखं नशीब इतर कोणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून तो डोंगर फोडायला ठरवतो. त्यानंतरच्या 22 वर्षात तो डोंगरातून 110 मीटर लांबीचा, 9 मीटर रुंदीचा आणि 7 मीटर खोलीचा रस्ता खोदून काढतो, फक्त एक कुऱ्हाड आणि छिन्नी घेऊन. त्याचं ते उत्कटतेनं केलेलं काम पाहून मी फार प्रभावित झाले. सिनेमाच्या शेवटाकडे एक पत्रकार मांझीला विचारतो, "हे अशक्यप्राय काम पूर्णत्वाला नेल्यानंतर तुम्ही काय सांगाल?" त्यावरच्या मांझीच्या उत्तराने मला भुरळ घातली. तो म्हणाला होता, "मी इतकंच म्हणेन की भगवान के भरोसे मत बैठिये. क्या पता भगवान आपके भरोसे बैठा हो." धन्यवाद.